नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। वजन कमी करताना येणाऱ्या सगळ्यात मोठ्या समस्या म्हणजे आपले सणवार। अर्थात हे 12ही महिने चालूच असतात, पण आत्ताच आपला 15 दिवसाचा एक वेट लॉस आणि फॅट लॉस प्रोग्राम संपलेला आहे। तर त्यामध्ये खूप लोकांचे हे प्रश्न होते की आता श्रावण महिना आलाय, मग गोडधोडाचं जेवण तर आलंच, त्याच्यामध्ये मग गणपती आले, मग दिवाळी, असं आपलं एक एक लिस्ट आपली ही न संपणारी आहे। पण तरी सुद्धा की ज्यांचं वजन कमी झालेलं आहे, आता जे डाएट प्लॅन मध्ये होते त्यांचं 1 ते 4 किलो पर्यंत वजन कमी झालेलं आहे आणि कमी झालेलं वजन तसंच ठेवायचंय किंवा अजून वजन कमी करायचंय, पण आता ही लाईफस्टाईल पुढे फॉलो करायची कशी? आणि या सणवारामध्ये अर्थातच गोडाधोडाचं जेवण होतं, नाही म्हणता येत नाही, मग वजनही वाढू द्यायचं नाहीये आणि नाही म्हणायचं नाहीये, मग हा सुवर्ण मध्य साधायचा कसा, याचे 4 टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये देते। मी नेहमी सांगत असते, मॉडरेशन इज द की ऑफ हेल्दी डाएट। म्हणजे काय, तर तुम्हाला डाएट करायचं असेल तर कुठलंही हार्ड डाएट करू नका, पण याचा अर्थ सगळ्या गोष्टी खा म्हणजे सगळं पोटभर व्यवस्थित खायचं आणि मग डाएट करायचं असा होत नाही। तुम्हाला सगळे पदार्थ खायचे असतील तर तुम्हाला आहारामध्ये सुवर्ण मध्य साधणं अतिशय महत्वाचं आहे। आणि आज त्याच टिप्स देते 4 की तुम्ही काय करू शकता। आणि जेव्हा तुमच्या घरी फंक्शन असेल, असं नाही की श्रावण महिन्यात चालू आहे म्हणून सणवार आहे तेव्हाच या टिप्स तुम्ही अंमलात आणू शकता, पण आता आपल्याकडे फंक्शन, कोणाचा बर्थडे, कोणाचा अजून काही घरातले फंक्शन्स असतात, बाहेरची फंक्शन्स असतात आणि ऑफिसमधली काही फंक्शन्स असतात ज्याला आपण नाही म्हणू शकत नाही। मग अशा वेळी करायचं काय आणि आहारामध्ये सुवर्णमध्य साधायचा कसा हे सांगते। सगळ्यात पहिलं, शक्य होईल तेवढं नाही म्हणायला शिका। अर्थात तुम्ही ऐकलं असेलच बरोबर, परत एकदा सांगते, शक्य होईल तेवढं नाही म्हणायला शिका, कारण तुम्ही जोपर्यंत तुमच्या निर्णयावर ठाम नसाल तोपर्यंत बाकीची लोक तुमच्या निर्णयाचा आदर करत नाहीत। वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करायचं आहे आणि त्यासाठी मी मेहनत घेतेय, यामध्ये दुसऱ्यांना सांगायला लाज वाटण्यासारखं किंवा दुसऱ्यांनी त्याचं हसं करण्यासारखं काहीच नसावं। कारण सगळ्यात महत्वाचं की तुमच्या हेल्थची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे, बाकी कोणीही घ्यायला येणार नाहीये। आणि म्हणूनच जेवढं वेळेत तुम्ही नाही म्हणायला शिकाल तेवढं तुमच्या निर्णयाचा बाकीची लोक आदर करतात। अर्थातच डाएट संबंधी काही प्रश्न असतात लोकांचे की एकच दिवस खाल्लं तर चालतं, असं काही डाएट वगैरे नसतं, असं काही करून किंवा न खाऊन वजन कमी होत नाही। अर्थात आता हे सगळं जोपर्यंत बाकीची लोक बोलतात तोपर्यंत ठीक आहे, पण आपल्याला जोपर्यंत कळतं की नाही, आता दिस इज द राईट टाइम की आपल्याला तोंडावर ताबा ठेवला पाहिजे, त्यामुळे तोंडावर ताबा असेल तरच आरोग्य उत्तम राहील, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि सगळ्यात महत्वाचं, एक दिवस खाल्लं तर काही बिघडत नाही, हे जे वाक्य आहे हे डोक्यातून आणि मनातून पूर्णपणे काढून टाका। असं एक दिवस करतच आपलं वर्ष कधी निघून जातं हे कळत नाही आणि मग वर्षाच्या शेवटी आपण म्हणतो की मागच्या वर्षात ऍक्च्युली असं काही तर झालंच नाही, पण वजन का वाढलं हे कळत नाही। हेच कारण असतं की आपण नाही म्हणता येत नाही आपल्याला, कारण आपल्याला अशी भीती असते की लोक काय बोलतील, लोक आपली टिंगल करतील, व्हॉटेव्हर जे काही आहे, तुम्ही जोपर्यंत तुमच्या निर्णयावर ठाम नाही लोक त्याचा आदर करत नाहीत। त्यामुळे ही सगळ्यात पहिली टिप। दुसरी टिप, जेव्हा किंवा जिथे तुम्ही अवॉइड करू शकतच नाही तिथे पोर्शन कंट्रोल ठेवा। म्हणजे काय, तर एका वेळेस अगदी थोडं, सगळे पदार्थ एका वेळेस घेऊ नका ताटामध्ये। जिथे तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्हाला बाहेर जेवायला जायचंय, फंक्शन आहे, हॉटेलमध्ये जायचंय, तुम्ही कोणाकडे जेवायला गेलाय, असं काही आग्रहाचं जेवण नसतं की तुम्ही सगळं घेतलंच पाहिजे। तुम्ही चॉईस करू शकता की तुम्हाला काय घ्यायचं आहे। आणि गोड आणि तेलकट पदार्थ, हे 2 पदार्थ जर तुम्ही टाळले तर खूप तुम्हाला एखाद्या सणाचा किंवा एखाद्या फंक्शनचा आनंदही घेता येईल, तुम्हाला बाहेरही जेवता येईल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं वजनही वाढणार नाही। वेट लॉस डाएटमध्ये तुम्हाला कुठेही तुमचं वजन वाढलेलं दिसणार नाही आणि म्हणूनच पोर्शन कंट्रोल हा फार महत्वाचा आहे। एक तुकडा, एक घास, हे लक्षात ठेवा। इन्स्टेड ऑफ मी पुरणपोळी आज खाल्ली, एक दिवस तर काही बिघडत नाही, रात्री जेवणार नाही किंवा उद्या जास्त व्यायाम करेल, असं होत नाही। एकाच दिवसाचं आपण 4 दिवसाचं एका वेळी जेवतो का? नाही। मग एवढं सगळं करून आपण फक्त एक्सरसाइज केला, एवढ्या कॅलरीज घेतल्या आणि एक्सरसाइज केला की झालं, आपलं वजन तेवढंच मेंटेन राहिलं,
ही मेंटॅलिटी पूर्णपणे चुकीची आहे. कारण तुम्ही जे खाता ते लगेचच फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि तुम्ही एक्सरसाइज केला तरी सुद्धा सगळ्याच्या सगळ्या कॅलरीज बर्न होत नाहीत. आणि म्हणूनच भरपूर खा, भरपूर एक्सरसाइज करा. हे ब्रीद वाक्य कोणासाठी? ज्यांनी ऑलरेडी वजन कमी केलेलं आहे आणि ज्यांना फक्त मेंटेन ठेवायचं आहे. आपल्याला जर वजन कमी करायचं असेल, अजून आपण आपल्या एम पर्यंत पोहोचलेलो नाहीये, तर आपल्यासाठी हे ब्रीद वाक्य नाही आहे. आणि म्हणूनच आपल्यासाठी वाक्य काय? थोडंसं द्या, थोडंसं खाणार, सगळं एका वेळेस एका वेळी डिश मध्ये वाढून घेऊ नका. अर्थातच गोड आणि तेलकट तर अगदी थोडं घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, अवॉइड केलं तर वेल अँड गुड, पण अवॉइड करता येत नसेल अगदी थोडंसं घेऊ शकता. एका वेळी भरपूर कॅलरीवालं जेवण असेल तर त्यातून निवडायला शिका. पुरी असेल तर पुरीऐवजी रोटी असते तर रोटी घेऊ शकता. इन्स्टेड ऑफ पंजाबी ग्रेव्हीवाल्या भाज्या असतील तर त्याच्याऐवजी सुकी भाजी घेऊ शकता. सॅलड घेऊ शकता, दही रायता घेऊ शकता, दाल घेऊ शकता, फ्राईड राईस घेऊ शकता, सूप घेऊ शकता. ऑप्शन्स भरपूर आहेत. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की कुठे काय घ्यायचं आणि कुठे थांबायचं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. तर म्हणूनच नैवेद्यापुरतं जर जेवण केलं असेल तर नैवेद्य म्हणूनच खायचा, आपलं जेवण म्हणून खायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे पोर्शन कंट्रोल हा आपोआपच येतो. तर जसं आता मी म्हणलं, हे झालं पोर्शन कंट्रोल विषयी. पुढचं तिसरा पॉइंट की हेल्दी पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करा. म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला सगळं माहिती असतं की पुऱ्या खाल्ल्या वजन वाढणार आहे, पुरणपोळी खाल्ली वजन वाढणार आहे, आपण भजी किंवा वडे खाल्ले वजन वाढणार आहे. हे जर तुम्हाला माहिती आहे तर तुमच्या शरीराने दिलेला सिग्नल ओळखा आणि त्याऐवजी हेल्दी पदार्थांचा समावेश करा. आजकाल तुम्ही कुठेही गेलात तरी भरपूर पदार्थ असतात, ऑप्शन्स भरपूर असतात. तर तुम्ही कुठे जेवायला गेलात तर तुम्ही त्यांना इन्सिस्ट करू शकता की कोशिंबीर, आमटी, वरण, उसळ, भाजी, पालेभाजी, सॅलेड, तळलेल्या पापडाच्या ऐवजी भाजलेला पापड, असे भरपूर हेल्दी ऑप्शन्स असतात की जे तुम्ही घेऊ शकता. आणि इन्स्टेड बाहेर कुठे जेवायला जाताना घरून थोडंसं खाऊन जा. आपल्याला सवय असते आज दुपारी इकडे जेवायला जायचं म्हणजे नाश्ता करायचा नाही, काही खायचं नाही कारण जेवायचं आहे तिथे जाऊन. असं करू नका, नाही तर भरपूर पोर्शन एका वेळेस जातो कारण सकाळपासून भूक लागलेली असते. म्हणूनच घरातून खाऊन जा, नाश्ता व्यवस्थित करा, तरच प्रोटीन्स तुमच्या नाश्त्यामध्ये ठेवा, तरच तुमचा पोर्शन कंट्रोल राहील आणि त्याचा नक्की तुमच्या वेट लॉससाठी फायदा होईल. तर बाकीचं जसं मी सांगितलं, दही, ताक हे भरपूर तुमच्या आहारामध्ये ठेवा. सगळ्यात महत्वाचं, एका वेळी एकच कार्बोहायड्रेट घ्या. म्हणजे काय? तर आपण जर कुठे जेवायला गेलो, फंक्शनला गेलो, आपण सगळं घेतो. भात पण घेतो, रोटी असेल तर रोटी घेतो, पुरी असेल तर पुरी घेतो. हे सगळं घेण्यापेक्षा एका वेळेस एकच कार्ब तुमच्या आहारात ठेवा. म्हणजे एकतर राईस घ्या किंवा एकतर रोटी किंवा पुरी घ्या. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर एक पुरी आणि बाकी सगळं तुम्ही घेऊ शकता भरपूर प्रमाणामध्ये. जसं मी आता सांगितलं, सॅलेड, कोशिंबीर, सूप, रायता, व्हॉटेव्हर जे काही असेल. दुसरी गोष्ट, राईस असेल तर तुम्ही त्याच्यासोबत काहीतरी असतंच, म्हणजे उसळ असेल किंवा दाल असेल, अजून काही असेल ते घेऊ शकता. पण दोन्ही कार्ब्स एका वेळेस पूर्णपणे घेऊ नका. आता हे झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, पाणी भरपूर प्या. कारण जेवढं तुम्ही पाणी घेत राहता तेवढी तुमची भूक आपोआपच कमी होते आणि खाल्लेल्या जेवणाचं पचन चांगलं होतं. आता इथे एक छोटीशी टीप देते. एखाद्या वेळेस जर हेवी जेवण झालं, तुम्हाला कळलंय की आपलं खूप जास्त जेवण झालंय, अर्थातच भुकेपेक्षा नेहमी 4 घास कमी खा. हे वजन कमी करण्यासाठी गोल्डन रूल आहे, तो नेहमी लक्षात ठेवा. अगदी पोटाला तडस लागेपर्यंत कधीही जेवायचं नाही, कितीही आवडलं असेल तरी सुद्धा. अगदी थोडी भूक शिल्लक राहिली पाहिजे आणि ती भूक तुम्ही पाण्याने भागवली पाहिजे, हे नक्की लक्षात ठेवा. तर हेवी जेवणानंतर अर्ध्या तासाच्या आत गरम पाणी थोडंसं लिंबू टाकून घ्या. याने काय होतं तर व्हिटॅमिन सी म्हणजेच लिंबू आणि गरम पाणी याच्या मिश्रणाने जे फॅट्स आपल्या आहारामध्ये गेलेले आहेत त्याचं सॅच्युरेटेड फॅटमध्ये रूपांतर कमीत कमी होतं आणि पटकन ते जेवण पचवलं जातं. दुसरी टीप, जेवणानंतर, हेवी जेवणानंतर अर्ध्या तासांनी एक 20 मिनिटं तरी शतपावली करा, वॉकिंग करा. तुमचं एक्स्ट्रा जी शुगर झालेली असते गोडाच्या जेवणानंतर एस्पेशली, तर एक्स्ट्रा जी शुगर आपल्या ब्लडमध्ये आलेली असते तर ती वॉकिंगच्या दरम्यान, चालण्याच्या दरम्यान ती ऊर्जा वापरली जाते आणि ही शुगर तुमच्या ब्लडमध्ये लगेच ऍब्झॉर्ब केली जात नाही आणि त्यामुळे तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहू शकते आणि फॅट्स किंवा वजन पण
इतकं वाढत नाही जेवढं तुम्हाला एक्सपेक्टेड असतं. अर्थात आता हे कधीतरी जेवण केल्यानंतर, नाहीतर तुम्ही रोज वडे घेत, रोज मी गोडाचं जेवेन आणि मग अर्धा तास शतपावली करेन किंवा अर्ध्या तासांनी लिंबू पाणी पिईन की झालं, असा रूल नाहीये. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा. तर मी जे सांगितलंय त्याप्रमाणे हे 4 रूल्स फॉलो करा आणि तुम्हाला सगळे तुमचे फेस्टिवल्स अगदी आनंदाने अनुभवता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं, वजन वाढू न देता इन्स्टेड तुमच्या वेट लॉस डाएटमध्ये तुमचं कुठेही डिस्टर्ब होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला सगळे पदार्थ खाता येतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सजेशन्स द्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.